नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आजच्या सेशनमध्ये आपण PYQs ॲनालिसिस बघणार आहोत. PYQs म्हणजे काय? तर प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स जे की DHS फार्मसी ऑफिसर, DMAR, RRB, एम्समध्ये हे क्वेश्चन्स कसे विचारलेले आहेत त्याचं इन डिटेल एक्सप्लेनेशन आज आपण बघणार आहोत. तर चला मग आज आपण आपल्या आजच्या सेशनला सुरुवात करूया. तर मित्रांनो, फार्मसी रिलेटेड आमच्या या वेगवेगळ्या बॅचेस अवेलेबल आहेत. DMAR, DHS, RRB, एम्स या वेगवेगळ्या बॅचेस अवेलेबल आहेत. जर तुम्ही फार्मसीच्या एखाद्या पोस्टची तयारी करत असाल तर आमचं ॲप डाउनलोड करा आणि आमच्यासोबत जॉईन व्हा. आमचा ॲप आहे PDK अकॅडमी. त्यानंतर आमच्या या CID, त्यानंतर MPW, त्यानंतर आरोग्यसेवक याही देखील वेगवेगळ्या बॅचेस अवेलेबल आहेत. जर तुम्हाला आमच्यासोबत जॉईन व्हायचं असेल तर आमचं PDK अकॅडमी हे ॲप इन्स्टॉल करा आणि आमच्यासोबत जॉईन व्हा. त्यानंतर मित्रांनो, तलाठी भरती असेल, त्यानंतर MSCET असेल, त्यानंतर ACA ही जी काही एक्झाम आहे या एक्झामची देखील आम्ही तयारी करून घेतो. त्यासाठी जरी तुम्हाला आमच्यासोबत जॉईन व्हायचं असेल तर PDK अकॅडमी हे ॲप इन्स्टॉल करा आणि आमच्यासोबत जॉईन व्हा. तर चला मित्रांनो, आज आपण आपल्या सेशनला सुरुवात करूया. आपला पहिला क्वेश्चन आहे, सिलेक्ट द फंक्शन ऑफ हॉस्पिटल. हॉस्पिटलचे फंक्शन काय आहेत हे आपल्याला सांगायचं आहे. त्यामध्ये त्यांनी ऑप्शन दिलं आहे, फर्स्ट पेशंट केअर, सेकंड ट्रेनिंग ऑफ मेडिकल अँड हेल्थ केअर प्रोफेशनल, देन थर्ड पब्लिक हेल्थ अँड फोर्थ वन ऑप्शन इज द ऑल ऑफ द अबाऊ. मित्रांनो, मला सांगू शकता तुम्ही कमेंट बॉक्समध्ये की याचं काय उत्तर असू शकतं. तर आपण एकदा पाहूया की हॉस्पिटल म्हणजे काय. हॉस्पिटल म्हणजे काय? गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून. हॉस्पिटल म्हणजे काय की हॉस्पिटल इज अन ऑर्गनायझेशन. हॉस्पिटल काय आहे? एक ऑर्गनायझेशन आहे. आकांक्षा बरोबर आहे. ऑल अबाव इज द आन्सर. आपण ते पाहूया कसं आन्सर आलेलं आहे ते. हॉस्पिटल काय आहे? हॉस्पिटल इज अन ऑर्गनायझेशन व्हेअर वी डन द पेशंट केअर, क्युअर अँड ट्रीटमेंट sick and injured person or people. This is the हॉस्पिटल. हॉस्पिटल काय आहे मित्रांनो? हॉस्पिटल हे एक ऑर्गनायझेशन आहे ज्या ऑर्गनायझेशनमध्ये आपण केअर करतो, क्युअर करतो आणि ट्रीटमेंट करतो सिक आणि इंज्युअर्ड पेशंटचं. बरोबर आहे? हे झालं हॉस्पिटल. मग त्याचे फंक्शन्स काय आहेत? तर त्याचे निलाक्षी, बरोबर, निलाक्षी ऑल ऑफ द अबाव. मग त्याचे फंक्शन्स काय आहे? मग त्याचं फंक्शन येतं की पेशंट केअर हे त्याचं एक फंक्शन आहे. त्यानंतर ट्रेनिंग ऑफ मेडिकल अँड हेल्थ केअर प्रोफेशनल्स हे पण त्याचं फंक्शन आहे. म्हणजे काय की जे काही स्टुडंट्स असतात की फॉर एक्झाम्पल फार्मसी स्टुडंट असेल किंवा फॉर एक्झाम्पल नर्सिंग स्टुडंट असेल, त्यांना आपण काय करू शकतो? ट्रेनिंग देऊ शकतो इन आवर हॉस्पिटल्समध्ये आपण त्यांना ट्रेनिंग देऊ शकतो. त्यानंतर पब्लिक हेल्थ पण काय आहे? हॉस्पिटलचं एक फंक्शन आहे. त्यानंतर एमर्जन्सी सर्व्हिसेस प्रोव्हाइड करणं, त्यानंतर डायग्नोसिस सर्व्हिस प्रोव्हाइड करणं, ट्रीटमेंट सर्व्हिस प्रोव्हाइड करणं. दीज आर द फंक्शन्स ऑफ हॉस्पिटल अँड दॅट्स वाय करेक्ट आन्सर इज द ऑल ऑफ अबाऊ. त्यामुळे ऑल ऑफ अबाऊ हे या क्वेश्चनचं आन्सर आहे. आपण पाहूया एक्सप्लेनेशनमध्ये काय सांगितले त्यांनी. आन्सर सांगितले त्यांनी ऑल ऑफ द अबाऊ हे त्यांनी आन्सर सांगितले. पेशंट केअर पण फंक्शन आहे. हे काय आहे? थेरपॅटिक रोलचं फंक्शन आहे. त्यानंतर ट्रेनिंग ऑफ मेडिकल अँड हेल्थ केअर प्रोफेशनल हे काय आहे? एज्युकेशनल रोल आहे. हॉस्पिटलचा तो एज्युकेशनल रोल आहे. आणि पब्लिक हेल्थ हे काय आहे? कम्युनिटी रोल आहे. यासोबतच एमर्जन्सी सर्व्हिसेस, ट्रीटमेंट सर्व्हिसेस, डायग्नोसिस सर्व्हिसेस हे पण काय आहेत? हॉस्पिटलचे फंक्शन्स आहेत. दॅट्स वाय करेक्ट आन्सर इज द ऑल ऑफ अबाव. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, हाऊ मेनी फार्मासिस्ट आर रिक्वायर्ड फॉर अ हॉस्पिटल हॅव्हिंग 5 बेड स्ट्रेंथ. याचं उत्तर सांगू शकता तुम्ही कमेंट्समध्ये. क्वेश्चन काय विचारलाय त्यांनी की असं हॉस्पिटल आहे जिथं 500 बेड आहेत. 500 बेड असलेल्या हॉस्पिटलसाठी किती फार्मासिस्ट रिक्वायर्ड आहेत असं क्वेश्चन आहे. मग ऑप्शन आहेत, ऑप्शन A 5, ऑप्शन B 15, ऑप्शन C 10 अँड ऑप्शन D 8. काय ऑप्शन आहे? काय आन्सर करेक्ट आन्सर येईल? कमेंटमध्ये सांगा. बेड किती बेड सांगितले त्यांनी?
500 आणि रिक्वायर्ड फार्मासिस्ट विचारलेले आहेत. आपल्याला माहिती आहे बेड किती 50, 100, 200, 300, 500 अँड 1000 ते 2000 बेड अशी रिक्वायरमेंट आहे. त्यानंतर 50 जर बेड असतील तर तिथं 3 फार्मासिस्ट रिक्वायर्ड आहे. 100, 5, 200, 8, 300, 10 आणि 500 जर बेड असतील तर देर इज अ रिक्वायरमेंट ऑफ 15 फार्मासिस्ट. तिथं 15 फार्मासिस्टची गरज आहे. अँड इफ जर 1000 ते 2000 बेडचा हॉस्पिटल असेल तर देर इज 133 पेशंट मागे एक फार्मासिस्ट गरजेचा असतो. मग आपलं करेक्ट आन्सर काय येईल तर आपलं करेक्ट आन्सर येईल बी. ऑप्शन बी इज द करेक्ट आन्सर. करेक्ट आन्सर काय येईल आपलं ऑप्शन बी हे करेक्ट आन्सर येईल. कारण का की जर 50 बेड असेल तर आपल्याला 3 फार्मासिस्ट गरजेचे आहे. 100 बेडसाठी 5, 200 बेडसाठी 8, 300 बेडसाठी 10, 500 बेड असतील तर 15 फार्मासिस्ट रिक्वायर्ड आहेत. आणि इफ इन केस ऑफ हॉस्पिटलमध्ये जर 1000 ते 2000 बेड असतील तर 133 पेशंट मागे एक फार्मासिस्ट गरजेचा असतो. ठीक आहे. मग आपण आन्सर पाहूया. एक्सप्लेनेशनमध्ये काय सांगितले त्यांनी, करेक्ट आन्सर इज द 15. 15 इज द करेक्ट आन्सर. इथं पण त्यांनी एक्सप्लेनेशन दिलंय. 50 3 फार्मासिस्ट, 100 बेड, 5 फार्मासिस्ट, 200 बेड, 8 फार्मासिस्ट, 300 बेड, 15 फार्मासिस्ट आणि 500 बेड जर असतील तर 300 बेड असतील तर 10 फार्मासिस्ट आणि 500 बेड असतील तर 15 फार्मासिस्ट रिक्वायर्ड आहेत. याला लक्षात कसं ठेवणार? लक्षात कसं ठेवणार? 3, 5, 8, 10, 3, 5, 8, 10, 15 या पद्धतीने लक्षात ठेवायचं. दिस इज द करेक्ट आन्सर. 15 बेड इज द करेक्ट आन्सर. समजलाय क्वेश्चन आकांक्षा? 15 इज द करेक्ट आन्सर. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे अ लो बायोअवेबिलिटी इंडिकेट्स दॅट. लो बायोअवेबिलिटी काय दाखवते हे आपल्याला सांगायचं आहे. मग फर्स्ट ऑप्शन सांगितलंय त्यांनी ड्रग इज पुअरली ॲब्सॉर्ब. सेकंड ऑप्शन सांगितलाय ड्रग इज रॅपिडली मेटाबोलाइज. थर्ड ऑप्शन सांगितलाय ड्रग इज प्रॉपरली रिलीज फ्रॉम द फॉर्म्युलेशन. अँड लास्ट ऑप्शन सांगितलंय त्यांनी ऑल ऑफ द अबाव. आता सांगा या क्वेश्चनचं काय आन्सर असेल? कोणी पण सांगा कमेंट बॉक्समध्ये. त्या अगोदर आपण पाहूया की बायोअवेबिलिटी काय आहे. व्हॉट डू मीन बाय बायोअवेबिलिटी? बायोअवेबिलिटी इट मीन्स द रेट अँड अमाउंट ऑफ ड्रग reaches into the blood circulation. त्याला काय म्हणणार आपण? त्याला म्हणणार आपण बायोअवेबिलिटी. समजतंय मित्रांनो? बायोअवेबिलिटी म्हणजे काय? द रेट अँड अमाऊंट ऑफ ड्रग reaches into the blood circulation. त्याला म्हणणार आपण बायोअवेबिलिटी. मग आता रेट काय आहे? रेट काय आहे आणि अमाऊंट काय आहे किंवा एक्सटेंट पण म्हणू शकतो आपण. एक रेट अँड अमाऊंट किंवा एक्सटेंट असं पण म्हणू शकतो आपण. ठीक आहे. मग रेट म्हणजे काय? स्पीड ऑफ ॲब्सॉर्प्शन. ॲब्सॉर्प्शनचा किती स्पीड आहे त्याला काय म्हणणार आपण? रेट म्हणणार. आणि अमाऊंट म्हणजे काय की हाऊ मच क्वांटिटी रिचेस इंटू द ब्लड सर्क्युलेशन. त्याला काय म्हणणार आपण? त्याला म्हणणार आपण अमाऊंट. मग कधी कधी काय असतं मित्रांनो की अमाऊंट सारखी असू शकते पण रेट कसा असू शकतो? वेगवेगळा असू शकतो. फॉर एक्झाम्पल आपल्याकडं ड्रग ए आहे. ड्रग ए आणि ड्रग बी हे दोन आहेत. तर याचा रेट अमाऊंट एक सेम असू शकते की समजा 5 mg दोन्हींची पण अमाऊंट असू शकते की 5 mg ड्रग काय झाला आपल्या ब्लड सर्क्युलेशनमध्ये पोहोचलाय. पण रेट वेगवेगळा असू शकतो. एचा रेट असू शकतो 20 मिनिट 30 मिनिट. त्याच कम्पेअर बीचा रेट असू शकतो 2 तास. असा पण रेट असू शकतो. समजतंय? मग त्याला काय म्हणणार आपण? बायोअवेबिलिटी म्हणणार. मग आता याच्यापैकी काय आन्सर येईल? बरोबर आन्सर काय येईल? रिचेस इन टू द ब्लड सर्क्युलेशन. समजा ड्रग इज रॅपिडली मेटाबोलाइज.
जर ड्रग रॅपिडली मेटाबोलाइज झालाय तर बायोएबिलिटी पण कशी असणार आहे, चांगली असणार आहे, योग्य प्रमाणामध्ये असणार आहे. लो असणार आहे का, नाही, तर हाय बायोएबिलिटी असणार आहे. म्हणून काय, हा ऑप्शन पण कट झाला आणि हा ऑप्शन कट झाला, म्हणून हा ऑप्शन पण कट झाला. ठीक आहे, आता राहिले दोन ऑप्शन. पहिलं ऑप्शन आहे ड्रग इज पुअरली ॲब्सॉर्ब आणि त्यानंतरचं राहिलेलं ऑप्शन आहे ड्रग इज प्रॉपरली रिलीज फ्रॉम द फॉर्म्युलेशन. मग जर ड्रग जर फॉर्म्युलेशनमधून प्रॉपरली रिलीज झाला तर एडीएमई होण्याला काहीच अडचण येणार नाही. एडीएमई प्रॉपर झालाय म्हणजेच काय झालं, बायोअवेबिलिटी प्रॉपर झाली. म्हणून काय, हे पण ऑप्शन द्यायचं येणार नाही. आणि म्हणून करेक्ट आन्सर काय येईल, ड्रग इज पुअरली ॲब्सॉर्ब. जर ड्रग पुअरली ॲब्सॉर्ब झाला तर त्याची बायोअवेबिलिटी कशी असणार, लो असणार. बरोबर आहे नीलाक्षी, ऑप्शन ए. आकांक्षा, ऑप्शन ए इज द करेक्ट आन्सर. आता आपण एक्सप्लेनेशन पाहूया. काय सांगितलंय त्यांनी, करेक्ट आन्सर सांगितलंय ड्रग इज पुअरली ॲब्सॉर्ब. जर ड्रग पुअरली ॲब्सॉर्ब झाला तर तो काय होणार नाही, बायोएबिलिटी काय होईल, लो बायोएबिलिटी शो होईल. ठीक आहे, दॅट्स वाय करेक्ट आन्सर इज द ड्रग इज पुअरली ॲब्सॉर्ब. ठीक आहे, देन नेक्स्ट पाहूया आपण. नेक्स्ट क्वेश्चन आहे द फॉर्म्युला फॉर EOQ. त्याचे त्यांनी ऑप्शन सांगितलेत. ऑप्शन EOQ बरोबर काय सांगितलंय, यातला करेक्ट आन्सर काय आहे ते एकदा सांगा. ठीक आहे, आता अगोदर आपण पाहूया EOQ काय आहे. EOQ काय आहे माहिती आहे कुणाला, कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हॉट इज द EOQ. EOQ इज द इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटी. EOQ काय आहे, तर EOQ आहे इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटी. आता ही इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटी काय आहे नेमकी, तर ही आहे इन्व्हेंटरी कंट्रोलची मेथड. इकॉनॉमिक क्वांटिटी काय आहे, EOQ. EOQ हे काय आहे, तर इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटी. इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटी हा त्याचा फुल फॉर्म होतो. मग हे इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटी काय आहे, तर हा टाईप आहे इन्व्हेंटरी कंट्रोल मेथड. इन्व्हेंटरी कंट्रोल मेथड. इन्व्हेंटरी कंट्रोल मेथडची एक मेथड आहे. म्हणजेच काय, इन्व्हेंटरी कंट्रोल म्हणजे काय, इन्व्हेंटरी म्हणजे काय की समजा फॉर एक्झाम्पल आपलं मेडिकल स्टोअर आहे. मग मेडिकल स्टोअरमध्ये इन्व्हेंटरी काय झालं, मेडिसिन झालं. इन्व्हेंटरी काय झालं, मेडिसिन झालं. ठीक आहे, आपलं एखादं समजा बुटीक आहे तर ते ब्युटी प्रोडक्ट्स काय झाले, इन्व्हेंटरी झाले. आपलं मेडिकल स्टोअर आहे म्हणून इन्व्हेंटरी काय झालं, मेडिसिन आपलं इन्व्हेंटरी झालं. मग याच्या इन्व्हेंटरी कंट्रोल मेथडच्या वेगवेगळ्या मेथड्स आहेत. त्यातली एक मेथड आहे EOQ मेथड. त्यामध्ये अजून एक मेथड आहे ABC मेथड. त्यानंतर आहे VED मेथड. त्यानंतर आहे फर्स्ट इन फर्स्ट आउट मेथड. त्यानंतर आहे लास्ट इन फर्स्ट आउट मेथड. या वेगवेगळ्या मेथड कशाच्या आहेत, इन्व्हेंटरी कंट्रोलच्या मेथड आहे. आणि त्यातली ही मेथड आहे EOQ मेथड. मग EOQ मेथड जी आहे ही EOQ मेथड त्यांनी 3 पद्धतीने सांगितलेली आहे. त्यातलं पहिलं आहे ग्राफिकल मेथड, त्यानंतर आहे अल्जेब्रा मेथड आणि लास्ट वन आहे टॅब्युलेशन मेथड. EOQ पुन्हा 3 पद्धतीने सांगू शकतात ते. ग्राफिकल मेथडच्या माध्यमातून सांगू शकतात. त्यानंतर अल्जेब्रिक मेथड आणि टॅब्युलेशन मेथड. या 3 मेथडने आपण EOQ सांगू शकतो, इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटी सांगू शकतो. इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटी म्हणजे काय की एक अशी क्वांटिटी जी आपण काय करू शकतो, ऑर्डर करू शकतो. समजा काय केलं आपण की जास्त क्वांटिटी ऑर्डर केली. जर जास्त क्वांटिटी ऑर्डर केली तर आपल्याला होर्डिंग प्राइस लागल आणि जर आपण कमी क्वांटिटी ऑर्डर केली तर आपल्याला ऑर्डरिंग कॉस्ट लागल. बरोबर आहे, मग दोन्ही बाजूने आपला तोटा होईल. मग काय करायचं, एक अशी ऑर्डर द्यायची ज्यातून आपल्याला ऑर्डरिंग प्राइस पण जास्त लागणार नाही आणि होल्डिंग कॉस्ट पण जास्त लागणार नाही. मग त्यासाठी जी मेथड यूज केली त्यांनी ती मेथड सांगितली EOQ मेथड. ती 3 पद्धतीने सांगू शकतात, ग्राफिकल मेथड, अल्जेब्रिक मेथड आणि टॅब्युलेशन मेथड. मग हा जो काही फॉर्म्युला त्यांनी सांगितलेला आहे तो आहे अल्जेब्रिक मेथडचा. काय फॉर्म्युला आहे तो, अंडररूट 2DS अपॉन
एच हा फॉर्म्युला त्यांनी सांगितलेला आहे. व्हेअर इथं डी काय आहे, डी इज द ॲन्युअल डिमांड, डी इज द ॲन्युअल डिमांड, डी हा ॲन्युअल डिमांड आहे. त्यानंतर यस ऑर्डरिंग प्राइस, ऑर्डरिंग प्राइस पर ऑर्डर, प्रत्येक ऑर्डरचे काय आहे ती पर ऑर्डर. आणि एच इज द होल्डिंग प्राइस, होल्डिंग प्राइस हे त्यांनी सांगितलेलं आहे. मग त्यामुळे आपलं करेक्ट आन्सर काय येईल, आपलं करेक्ट आन्सर काय येईल, मी काय सांगितलं तुम्हाला फॉर्म्युला, EOQ इक्वल टू अंडररूट 2DS अपॉन एच हा फॉर्म्युला आहे. मग इथं कुठं आहे 2D घेतलंय का, नाही, हा ऑप्शन गेला. त्यानंतर 3 घेतलंय, हा ऑप्शन गेला. त्यानंतर 3 घेतलंय, हा ऑप्शन गेला. दॅट्स वाय करेक्ट आन्सर इज द 2DS अपॉन एच. मग इथं डी काय आहे, डी इज द ॲन्युअल डिमांड, ॲन्युअल डिमांड. ॲन्युअल डिमांड म्हणजे काय, की समजा फॉर एक्झाम्पल आपलं मेडिकल स्टोअर आहे आणि त्या मेडिकल स्टोअरमध्ये आपल्याला एक वर्षभर जर आपण मेडिकल स्टोअर रन केलं तर आपल्याला 1000 समजा कॉम्बीफ्लॅमच्या स्ट्रीप लागत आहेत, 1000 स्ट्रीप आपल्याला वर्षाला लागत आहेत. मग आपण वर्षाच्या स्ट्रीप एकदाच ऑर्डर करून ठेवायच्यात का, नाही ठेवायच्या. कारण का, तसं जर केलं तर आपल्याला होल्डिंग कॉस्ट लागल, म्हणजे आपला तोटा होईल. किंवा मग 2 वेळेस करायचं आहे का, 2 वेळेस, मग ते काय होईल, आपली 2 वेळेस जरी केलं तरी आपली होल्डिंग कॉस्ट वाढेल. मग 100 नाही घेतलं, जर 10 ऑर्डर दिल्या तर आपलं ऑर्डर प्राइस वाढेल, बरोबर आहे. दोन्ही बाजूने आपला तोटा होतोय. मग आपण काय करायचं, एक अशी डिमांड करायची, एक अशी ऑर्डर काढायची ज्या ऑर्डरने आपली होल्डिंग प्राइस पण लागणार नाही आणि ऑर्डरिंग कॉस्ट पण आपली जास्त जाणार नाही. मग येस मध्ये काय सांगितलंय त्यांनी, येस मध्ये त्यांनी सांगितलंय ऑर्डर कॉस्ट किंवा ऑर्डर प्राइस. त्यानंतर एच होल्डिंग कॉस्ट हे त्यांनी सांगितलंय. मग आपण एक्झाम्पल घेतलं, समजा की कॉम्बीफ्लॅमच्या आपल्याला 1000 स्ट्रीप ॲन्युअल आपली डिमांड आहे, म्हणजेच काय, आणि त्यानंतर 1000 स्ट्रीपची समजा एक ऑर्डर जर द्यायची असेल तर आपल्याला 50 रुपये खर्च येतोय. एक एक्झाम्पल सांगितलं की आपली डिमांड 1000ची आहे, पण एक ऑर्डर देण्यासाठी आपल्याला 50 रुपये खर्च येतोय आणि त्यानंतर त्याची जी काय होल्डिंग कॉस्ट आहे पर ऑर्डर ती 2 रुपये आहे, असं आपण एक उदाहरण घेतलं समजा. मग आपण या व्हॅल्यूज टाकून पाहूयात. समजा काय केलं आपण, अंडररूट 2, त्यानंतर डी ची व्हॅल्यू किती आपल्याकडं 1000 टाकले. त्यानंतर एस ची व्हॅल्यू किती आहे 50 टाकले. त्यानंतर अपॉन एच ची व्हॅल्यू किती आपल्याकडं, एच ची होल्डिंग प्राइस किती लागते 2 लागते, ही व्हॅल्यू आपण टाकल्या. त्यानंतर काय केलंय, हे कट केलं, काय येईल आन्सर, 5 तसे झाले, 1 2 3 4 0, म्हणजेच काय अंडररूट 50 आलं. याचं जर आपण अंडररूट काढलं तर अप्रॉक्सिमेट आपल्याला 224 असं काहीतरी डिजिट येईल. म्हणजे काय, की आपण एका ऑर्डरमध्ये 224 युनिट्स मागवले पाहिजे, 224 स्ट्रिप्स मागवल्या पाहिजे. मग ही काय झाली, ही एक इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटी आली, ज्या क्वांटिटीतून आपल्याला जे काय आहे ऑर्डर कॉस्ट पण जास्त लागणार नाही आणि होल्डिंग कॉस्ट पण जास्त प्रमाणामध्ये लागणार नाही. मग ही आहे इन्व्हेंटरी कंट्रोल मेथड. समजलंय, एकदा चॅट बॉक्समध्ये सांगा समजलंय की नाही समजलंय. अँड दॅट्स वाय करेक्ट आन्सर इज द 4th ऑप्शन डी, डी इज द करेक्ट आन्सर. एकदा चॅट बॉक्समध्ये सांगा समजलंय का, EOQ मेथड काय आहे ते. हे पहा, इथं त्यांनी सांगितलंय डी इज द ॲन्युअल डिमांड, डी ॲन्युअल डिमांड, यस ऑर्डरिंग कॉस्ट आणि एच काय सांगितलंय होल्डिंग कॉस्ट, हे त्यांनी एच सांगितलंय. इथं पण आन्सर काय सांगितलंय त्यांनी, 4th इज द करेक्ट आन्सर, 4thला त्यांनी करेक्ट आन्सर सांगितलंय. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग ड्रग क्लासिफिकेशन इज यूज टू ट्रीट सीझर अँड इपिलिप्सी. सीझर आणि इपिलिप्सीसाठी आपण कोणता ड्रग क्लास यूज करू शकतो. थँक्यू माधुरी. पहिला सांगितलं त्यांनी अँटीसायकोटिक्स. अँटीसायकोटिक्स आपण इपिलिप्सीसाठी यूज करतो का, नाही. मग अँटीसायकोटिक कशासाठी यूज करतो आपण, इन केस ऑफ सिझोफ्रेनिया. अँटीसायकोटिक इन केस ऑफ सिझोफ्रेनियाच्या केसमध्ये आपण अँटीसायकोटिक ड्रग क्लास यूज करतो. त्यानंतर अँटी डायबिटीज इन केस ऑफ डायबिटीज मलायटस, इन केस ऑफ डायबिटीज
मलायटसच्या केसमध्ये आपण काय करतो, अँटी डायबिटीज यूज करतो, मेटफॉर्मिन वगैरे. त्यानंतर अँटीपायरेटिक इन केस ऑफ फिवरच्या केसमध्ये पॅरासिटामॉल वगैरे आपण यूज करतो. मग अँटी कन्व्हल्संट इज द करेक्ट आन्सर. करेक्ट आन्सर काय येईल मग, अँटी कन्व्हल्संट. बरोबर निलाक्षी, ऑप्शन 3 इज द करेक्ट आन्सर. आपण पाहूया एक्सप्लेनेशनमध्ये. पहा, अँटीसायकोटिक्स सिझोफ्रेनियासाठी सांगितलंय त्यांनी, अँटी डायबिटीज ब्लड शुगर कंट्रोल म्हणजेच काय, डायबिटीज मलायटस म्हणजेच काय सांगितले त्यांनी, डायबिटीज मलायटस. आणि अँटी कन्व्हल्संट इट यूज इन टू ड्रग क्लासिफाय यूज टू एपिलेप्सी. अँटीपायरेटिक फॉर फिवर, अँटीपायरेटिक कशासाठी सांगितलंय, फिवरसाठी सांगितलंय. दॅट्स वाय करेक्ट ऑप्शन इज द अँटी कन्व्हल्संट ड्रग. ठीक आहे, हे होता हा क्वेश्चन. त्यानंतर आमच्या वेगवेगळ्या बॅचेस अवेलेबल आहेत. जर तुम्हाला जॉईन व्हायचं असेल तर PDK अकॅडमिक ॲप इन्स्टॉल करा आणि आमच्यासोबत जॉईन व्हा. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे तो म्हणजे इन 1954 वन ऑफ द फॉलोइंग ॲक्ट इज पास. 1954 मध्ये कोणता ॲक्ट पास झाला हे त्यांनी आपल्याला विचारलेलं आहे. मग पहिला आहे नार्कोटिक अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस ॲक्ट. दुसरा आहे ड्रग अँड मॅजिक रेमेडीज ॲक्ट. ड्रग अँड मॅजिक रेमेडीज ॲक्ट म्हणजे काली जादू वगैरे. त्यानंतर द मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी ॲक्ट अँड लास्ट वन पॉयझनस ॲक्ट. मग यापैकी या 4 ऑप्शनपैकी 1954ला कोणता ॲक्ट पास झाला आहे? पॉयझनस ॲक्ट पास झाला आहे. 1919 1919ला पॉयझनस ॲक्ट पास झाला आहे. त्यानंतर द मेडिकल टर्मिनेशन अँड प्रेग्नन्सी ॲक्ट झाला आहे 1971ला. बरोबर आहे, 1971ला. त्यानंतर नार्कोटिक अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस हा पास झाला आहे 1985ला. अँड दॅट्स वाय करेक्ट आन्सर इज द 1954ला ड्रग अँड मॅजिक रेमेडीज ॲक्ट काय झाला आहे, पास झाला आहे. बरोबर आहे सुरेखा, माधुरी. 1954ला ड्रग अँड मॅजिक रेमेडीज ॲक्ट काय झाला आहे, पास झाला आहे. एक्सप्लेनेशन पाहूया काय सांगितले त्यांनी. करेक्ट आन्सर इज द ड्रग अँड मॅजिक रेमेडीज ॲक्ट. नार्कोटिक अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस कधी पास झाला आहे, 1985. त्यानंतर द मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी ॲक्ट पास इन 1971 अँड पॉयझनस ॲक्ट पास इन 1990. 1919 मध्ये तो काय झाला आहे, पास झाला आहे. ठीक आहे, दॅट्स वाय करेक्ट आन्सर इज द ड्रग अँड मॅजिक रेमेडीज ॲक्ट. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे अ लिस्ट ऑफ मिनिमम रिक्वायरमेंट्स फॉर रिटेल फार्मसी इज गिवन इन शेड्यूल. कशावरती क्वेश्चन आहे, शेड्यूलवरती क्वेश्चन आहे. ऑप्शन दिलेत त्यांनी MNOJ असे 4 ऑप्शन दिलेत. मग विचारलंय काय, अ लिस्ट ऑफ मिनिमम रिक्वायरमेंट्स, कमीत कमी रिक्वायरमेंटची लिस्ट कशासाठी, फॉर रिटेल फार्मसी. रिटेल फार्मसी रन करण्यासाठी मिनिमम रिक्वायरमेंटची लिस्ट कोणत्या शेड्यूलमध्ये सांगितलेली आहे हे त्यांनी आपल्याला विचारलेलं आहे. यम काय आहे, GMP गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेस. यम काय आहे, GMP. बरोबर आहे आकांक्षा. शेड्यूल N इज द करेक्ट आन्सर. शेड्यूल N मध्ये काय सांगितलेलं आहे, अ लिस्ट ऑफ मिनिमम रिक्वायरमेंट्स. लिस्ट ऑफ मिनिमम रिक्वायरमेंट्स. लिस्ट ऑफ मिनिमम रिक्वायरमेंट्स फॉर रिटेल फार्मसी. ओ काय आहे, ओ इज द डिसइन्फेक्टंट फ्लुइड. डिसइन्फेक्टंट फ्लुइड. ओ काय आहे, डिसइन्फेक्टंट फ्लुइड आहे. आणि जे काय आहे, तर जे असा आहे लिस्ट ऑफ डिसीजेस. लिस्ट ऑफ डिसीजेस which drug may not claim to prevent. त्याला काय म्हणणार आपण, त्याला म्हणणार शेड्यूल J. आणि दॅट्स वाय करेक्ट आन्सर काय येईल मग आपलं, शेड्यूल N इज द करेक्ट आन्सर. एक्सप्लेनेशनमध्ये काय सांगितलंय, यम सांगितलंय त्यांनी गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेस. ओ सांगितलंय त्यांनी डिसइन्फेक्टंट फ्लुइड. आणि जे सांगितलंय इन्क्युरेबल डिसीज लिस्ट म्हणजे काय, अशा डिसीजची लिस्ट ज्यांच्यावरती आपण काय करत नाही, क्लेम करत नाही, ड्रग ट्रीटमेंट प्रिव्हेन्शनचं
क्लेम करत नाही त्याला काय म्हणणार आपण शेड्यूल जे. देन नेक्स्ट आहे ड्रग्स दॅट कॉन्ट्रा इंडिकेटेड इन प्रेग्नन्सी. दिलेल्यापैकी कोणता ड्रग कॉन्ट्रा इंडिकेटेड सांगितलाय इन केस ऑफ प्रेग्नन्सी. फॉर एक्झाम्पल नेक्स्ट आहे पॅरासिटामॉल, सॉरी ऑप्शन ए आहे पॅरासिटामॉल, देन कॉल्चिसिन, देन ॲलोप्युरिनॉल आणि एंडोमिथॅसिन. हे काय सांगितले त्यांनी ऑप्शन सांगितलेत. ठीक आहे. हा पॅरासिटामॉल जो आहे हा अँटीपायरेटिक आहे, अँटीपायरेटिक, आणि अँटीपायरेटिक असल्यामुळे काय आहे हा सेफ आहे. प्रेग्नन्सीमध्ये सगळ्यात सेफ ड्रग जर कोणता असेल तो पॅरासिटामॉल असेल पहा. दॅट्स वाय पॅरासिटामॉल हा सेफ ड्रग आहे. त्यानंतर कोल्चिसिन हा जो ड्रग आहे हा अँटी गाऊट ड्रग आहे, अँटी गाऊट ड्रग आहे. आणि हा जो आहे अँटी गाऊट ड्रग असून हा सेफ आहे. देयर इज अ नो एनी डिफेक्ट. तो काय करत नाही, कसल्याही प्रकारचं डिफेक्ट शो करत नाही. मग ॲलोप्युरिनॉल जो आहे हा पण अँटी गाऊट ड्रग आहे, हा अँटी गाऊट ड्रग आहे, पण हा काय करतोय बर्थ डिफेक्ट शो करतोय. दॅट्स वाय इट इज अ कॉन्ट्रा इंडिकेटेड. त्यामुळे काय आहे हा कॉन्ट्रा इंडिकेटेड इन प्रेग्नन्सी. त्यामुळे हा ड्रग कॉन्ट्रा इंडिकेटेड इन प्रेग्नन्सी. देन एंडोमिथॅसिन काय आहे, हा नॉन स्टेरॉइडल अँटी इन्फ्लेमेटरी ड्रग आहे. हा नॉन स्टेरॉइडल अँटी इन्फ्लेमेटरी ड्रग आहे. अँड दॅट्स वाय करेक्ट आन्सर इज द सी, ऑप्शन थर्ड किंवा ऑप्शन सी इज द करेक्ट आन्सर. काय सांगितलं त्यांनी पहा, पॅरासिटामॉल सेफ सांगितलाय, त्यानंतर कॉल्चिसिन सेफ सांगितलाय, ॲलोप्युरिनॉल कॉन्ट्रा इंडिकेटेड इन ब्रेस्ट फिडिंग किंवा बर्थ डिफेक्ट्स, आणि लास्ट वन एंडोमिथॅसिन इज द नॉन स्टेरॉइडल अँटी इन्फ्लेमेटरी ड्रग. ठीक आहे, तो पण सेफ आहे. कॉन्ट्रा इंडिकेटेड कोणता आहे फक्त ॲलोप्युरिनॉल इज द कॉन्ट्रा इंडिकेटेड इन केस ऑफ प्रेग्नन्सी. त्यानंतर ॲपनिया इज अ टर्म रिलेटेड टू, कशाच्या रिलेटेडची टर्म आहे हे त्यांनी आपल्याला विचारलेलं आहे. फॉलिंग ऑफ हेअर्स याला काय म्हणतो आपण, याला म्हणतो आपण ॲलोपेसिया. फॉलिंग ऑफ हेअर या टर्मला म्हणतो आपण ॲलोपेसिया. त्यानंतर ॲबनॉर्मल रिदम ऑफ हार्ट याला काय म्हणतो आपण, त्यानंतर पेन इन जॉईंट्स याला काय म्हणतो आपण अर्थरायटिस. त्यानंतर ॲबनॉर्मल रिदम याला काय म्हणतो अँटी ॲरिथमिया. ठीक आहे. आणि ॲपनिया ही जी काय आहे याला काय म्हणतो आपण ट्रान्झिशनल बर्थिंग डिफेक्ट किंवा रेस्पिरेशनमध्ये काय होतं प्रॉब्लेम्स येतात. ठीक आहे, इथं पहा प्रॉब्लेम्स इन रेस्पिरेशनमध्ये काय होतात, ब्रिदिंगमध्ये प्रॉब्लेम्स येतात. त्याला काय म्हणणार आपण, त्या केसला म्हणणार आपण ॲप. ठीक आहे, दिस इज द ॲरिथमिया. ॲबनॉर्मल रिदम ऑफ हार्ट त्याला म्हणणार आपण ॲरिथमिया. त्यानंतर पेन ऑफ जॉईंट्स त्याला म्हणणार आपण अर्थरायटिस. ठीक आहे, दॅट्स वाय करेक्ट आन्सर इज द ऑप्शन बी. ऑप्शन बी इज द करेक्ट आन्सर. गुड सुरेखा, ऑप्शन बी इज द करेक्ट आन्सर. ठीक आहे, हा होता मित्रांनो आजचा सेशन आवडल्यास सेशन लाईक करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.